नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा मेंदू एकतर गारठला तरी आहे किंवा वितळला तरी आहे. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी लखनौ येथील एका कार्यक्रमामध्ये असं वक्तव्य केलं की बांगलादेशींना या देशातून बाहेर काढलं पाहिजे. या वक्तव्यामुळे जलील यांच्या बुडाला आग लागलेली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे की एप्रिलपासून महाराष्ट्रामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवला जाणार. जर सरसंघचालकांनी फक्त वक्तव्य केल्यानंतर जलील एवढे पिसाळले असतील तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नंतर जेव्हा बांगलादेशी घुसखोरांना आधी मतदार यादीतून बाहेर काढलं जाईल आणि त्याच्यानंतर देशातून, तेव्हा जलील यांची अवस्था काय होईल. जलील हे महाराष्ट्रातले आहेत आणि महाराष्ट्रातच त्यांचं राजकारण सुरू असतं. तर त्यांचे भाईबंद बांगलादेशी ना त्यांचे वडील बांगलादेशी, तरी सुद्धा सरसंघचालकांच्या वक्तव्यामुळे जलील यांना जबरदस्त मिरच्या लागलेल्या आहेत. त्याचं कारण आहे, जलील आणि त्यांच्यासारखे नेते, त्यांच्या पक्षासारखे पक्ष ज्यांना आपलं राजकारण रेटण्यासाठी मुस्लिम मतांची गरज असते, त्यांना बांगलादेशी मतांची कुमक हवी आहे त्यांचं राजकारण मजबूत करण्यासाठी. आणि त्यामुळेच सरसंघचालकांच्या वक्तव्यामुळे जलील यांची जबरदस्त तडफड होताना दिसते. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या संदर्भात जी भूमिका मांडलेली आहे ती काही नवी भूमिका नाहीये. संघ गेली अनेक वर्ष ही भूमिका सातत्याने मांडतो आहे. किंबहुना बांगलादेशींची घुसखोरी ही देशाच्या समोर निर्माण झालेली अत्यंत गंभीर समस्या आहे आणि या घुसखोरीमुळे या देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे, असं जी संघटना सातत्याने सुरुवातीपासून सांगते ती संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. बांगलादेशी घुसखोरांना जन्माचे दाखले आणि आधार कार्ड बनवून देणाऱ्या टोळ्या देशभरामध्ये कार्यरत आहेत. तृणमूल काँग्रेससारखे राजकीय पक्ष या घुसखोरांची मदत करत असतात. त्यांना या देशामध्ये बस्तान बसवण्यासाठी अनेक अधिकारी चिरीमिरीपोटी या घुसखोरांना कागदपत्र बनवून देत असतात. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अनेक खपले उघड केलेले आहेत. आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमुळे या प्रकरणाशी मुळाशी जाण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करणार आहे आणि त्यामुळे या देशातले अनेक राजकीय नेते चवताळलेले आहेत. महाराष्ट्रात त्याची सुरुवात इम्तियाज जलील यांनी केलेली आहे. अर्थात बांगलादेशींचं समर्थन करणारे इम्तियाज जलील हे एकटे नाहीये. जेव्हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही मोहीम महाराष्ट्रामध्ये राबवायला सुरुवात होईल तेव्हा टिपू सुलतानचं समर्थन करणारे सगळे राजकीय पक्ष झाडून एकत्र येतील आणि या मोहिमेला प्रत्यक्ष किंवा आडून विरोध करण्याचा प्रयत्न करतील. हर्षवर्धन सपकाळ मैदानात उतरतील, उद्धव ठाकरे मैदानात उतरतील. स्वतःला गादीचे वारस म्हणवणारे आणि स्वतःला राजे म्हणून घेणारे संभाजी आणि शाहू हे पितापुत्र सुद्धा जर मैदानात उतरले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. जर संभाजीराजे टिपू सुलतानचं समर्थन करतात, तो टिपू सुलतान ज्याने हजारो लाखो हिंदूंच्या कत्तली केलेल्या आहेत, तर बांगलादेशींचं समर्थन करणं हे संभाजीराजेंसाठी अत्यंत फुटकळ आहे. आणि संभाजींचे पिता श्री शाहू त्यांच्याबद्दल काय बोलाल. विशाळगडावर अनधिकृत मजारीचं एका मोठ्या दर्ग्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि या अनधिकृत इमारतीला वाचवण्यासाठी हे शाहू विशाळगडावर गेले होते आणि तिथे उभं राहून त्यांनी या दर्ग्याचं समर्थन केलं. जर पिता पुत्रांकडून जे गादीचे वारस स्वतःला म्हणवतात, जे स्वतःला राजे म्हणवतात, ते जर असं करतात तर मग इम्तियाज जलील यांच्यासारख्या लोकांना दोष का द्यावा. देशभरामध्ये आजवर जिथे जिथे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही मोहीम राबवण्यात आली तिथे तिथे काही राजकीय पक्षांनी कोर्टबाजीच्या माध्यमातून या मोहिमेला कोलदांडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे काही निर्देश दिलेले आहेत की त्यामुळे या राजकीय पक्षांना फारसं यश आलंय असं दिसत नाहीये. ही मोहीम सगळ्या राज्यामध्ये सुरळीतपणे चालू राहिली म्हणजे कोर्टाने तरी याच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे केंद्र सरकारला शिव्या देणं आणि निवडणूक आयोगाला शिव्या देणं याच्या पलीकडे राजकीय पक्ष फारसं काही करू शकत नाहीत. तरी सुद्धा आपण मुस्लिमांचे पाठीराखे आहोत, आपण मुस्लिमांच्या पाठीशी आहोत हे दाखवण्यासाठी काही राजकीय पक्ष कोर्टबाजी करतील, कोर्टात जातील आणि महाराष्ट्रातल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये कुलदांडा करण्याचा प्रयत्न करतील. ही शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या अत्यंत प्रगत असं राज्य आहे. त्यामुळे बांगलादेशींनी इथे एकदा घुसखोरी केली की पुढे त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न अगदी सहज सुटतो. इथे तुम्हाला घरकाम करायला मिळतं, बांधकाम मजूर म्हणून तुम्हाला काम मिळतं. अगदीच काही नाही तर फुटपाथवर पथारी पसरून किंवा स्टॉल लावून तुम्ही फेरीवाले म्हणून सुद्धा स्वतःचं उदरभरण करू शकता. अगदीच काही जमलं नाही तर एखाद्या मंदिराच्या समोर पथारी पसरून बसायचं. तिथे सुद्धा लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म करतात, भीक देतात की तुमचा पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मुंबईच्या महात्मा फुले मंडईमध्ये बांगलादेशींनी घुसखोरी केलेली आहे असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. महात्मा फुले मंडई ही मुंबईतल्या जुन्या मंडईपैकी एक. तिथे सुद्धा हे बांगलादेशी शिरलेले आहेत, तिथे दुकानदार बनलेले आहेत. रितू तावडे यांनी अलीकडे मुंबईच्या महापौर पदाची सूत्र स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिली घोषणा केली की मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांना आम्ही आधी हाकलणार, बांगलादेशी फेरीवाल्यांना आम्ही हाकलणार. आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कारवाई सुद्धा सुरू झाली. दादरमध्ये अलीकडे पालिका आणि पोलिसांनी
फेरीवाल्यांच्या विरोधात संयुक्तपणे कारवाई केली. कारण न्यूज डंकाने अनेकदा हा विषय लावून धरला होता. दादरमध्ये बांगलादेशी फेरीवाल्यांनी कशा प्रकारे बस्तान बसवलेलं आहे आणि हे फेरीवाले स्थानिक फेरीवाल्यांच्या पोटापाण्यावर कसा पाय देत आहेत याचा सविस्तर वृत्तांत न्यूज डंकाने अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सादर केला होता आणि त्याचा परिणाम असा झाला की पालिका पोलीस प्रशासन सक्रिय झालं आणि या बांगलादेशींच्या विरोधात कारवाई सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना बांगलादेशी घुसखोरीचं गांभीर्य चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आता पालिका आणि पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा याचं गांभीर्य कळू लागलेलं आहे. हे जे गांभीर्य आहे ते वरपासून खालपर्यंत झिरपत आहे आणि अगदी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. ही बाब अत्यंत समाधानकारक आहे. ही ती गोष्ट झालेली आहे ज्यामुळे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बांगलादेशींच्या विरोधात जी कारवाई आहे ती अधिक वेगवान करू शकेल. ज्या ज्या राज्यांमध्ये आजवर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात आला तिथे तिथे मतदारांची संख्या कमी झाली. ज्या बांगलादेशी घुसखोरांनी मतदार याद्यांमध्ये शिरकाव केला होता त्यांची गच्छंती झाली आणि याच्यामुळे अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आदळआपट केली होती. कारण त्यांना माहिती होतं की हे बांगलादेशी घुसखोर म्हणजे आपले पाठीराखे, आपले मतदार, आपले हक्काचे मतदार. परंतु त्यांच्या आदळआपटीचा निवडणूक आयोगाच्या मोहिमेवर उपक्रमावर कोणताही परिणाम झाला नाही. आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधून सुद्धा आकडे बाहेर आलेले आहेत आणि हे आकडे अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचे आहेत. पश्चिम बंगालमध्ये 70 लाख, तामिळनाडूमध्ये जवळजवळ 97 लाख आणि उत्तर प्रदेशमध्ये आजवरचा सगळ्यात मोठा आकडा बाहेर आलेला आहे 2,89,00,000. महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवला जाईल, एप्रिल पासून तो सुरू होतोय. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातून जो आकडा बाहेर येईल तो या 4 राज्यांपेक्षा मोठा असेल अशी शक्यता आहे. महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघांचं जे लोकसंख्येचे गणित आहे ते गेल्या काही वर्षामध्ये बदलताना दिसत आहे. खरं तर हे बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न करणारे कोण आहेत ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मुंबईपुरता जर विचार केला तर शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, कुर्ला, भेंडी बाजार, मदनपुरा हे जे सगळे भाग आहेत, मालवणी हे जे सगळे भाग आहेत त्या क्षेत्रातलं मतांचं गणित बदलण्यासाठी इथे व्यवस्थित प्रमाणामध्ये बांगलादेशींना रिझवण्यात येत आहे. नवी मुंबई आपल्याला माहिती आहे. नवी मुंबईमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि या बाजार समितीमध्ये पूर्वी फक्त माथाडी कामगार दिसायचे. आज तिथे मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर काम करताना दिसत आहेत. हीच परिस्थिती मुंबईमध्ये जवेरी बाजारची. जवेरी बाजार जो दक्षिण मुंबईमध्ये आहे, जवेरी बाजारमध्ये जिथे जैन आणि गुजराती मारवाड्यांचा बोलबाला आहे तिथे सुद्धा दागिन्यांचं काम करणारे जे कलाकार आहेत ते अनेक बंगाली कलाकार आहेत. आता याच्यामध्ये बांगलादेशी किती हा संशोधनाचा विषय आहे. बांगलादेशींची घुसखोरी फक्त देशाच्या सुरक्षेला धोका आहे अशातला भाग नाहीये. करदात्यांच्या हक्कावर, अधिकारावर अतिक्रमण करण्याचं काम हे बांगलादेशी घुसखोर करत असतात. ते तुमच्या पाण्यामध्ये वाटा घेतात, ते तुमच्या अन्नधान्यामध्ये वाटा घेतात, ते तुमच्या सरकारी सुविधांमध्ये वाटा घेतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल अनेक सरकारी हॉस्पिटल्स आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये आधार कार्ड दिले तर तुमचा उपचार होतो. आज अनेक बांगलादेशी घुसखोरांकडे आधार कार्ड आहे त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांचा शिरकाव अत्यंत सहजपणे होतो. तुमच्या रोजगारावर सुद्धा डल्ला मारण्याचं काम ही मंडळी करतात. म्हणजे जे गोरगरीब छोटे मोठे उद्योगधंदे करत असतात, ड्रायव्हर म्हणा, घरगडी म्हणा किंवा बांधकाम मजूर म्हणा, या सगळ्यांच्या रोजगारावर गदा आणण्याचं काम हे बांगलादेशी घुसखोर करत असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा यांच्या विरोधात एक आघाडी उघडण्याची गरज आहे. इम्तियाज जलीलने सरसंघचालक मोहनराव भागवत यांची तुलना दहशतवादी अजमल कसाब याच्याशी केलेली आहे. तोच अजमल कसाब जो 26/11च्या हल्ल्यामध्ये सहभागी होता, ज्याने अनेक हिंदूंचा बळी घेतला. म्हणजे सरसंघचालकांची तुलना थेट एका दहशतवाद्याशी ज्याने हिंदूंचे बळी घेतले होते. आता काही लोकांचा मेंदू गुडघ्यात असतो, परंतु असं दिसतंय की इम्तियाज जलील याच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाहीये. संघाला शिव्या घालणारे, सरसंघचालकांना बोल लावणारे, त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलणारे इम्तियाज जलील हे एकटे नाही आहेत. गेल्या काही वर्षामध्ये संघाच्या विरोधात बोलण्याचा एक फॅड आलेला आहे. म्हणजे पूर्वी लोक फक्त भाजपच्या विरोधात बोलायचे, संघाच्या विरोधात फक्त काँग्रेस पक्ष बोलायचा, परंतु हल्ली सरसकट अनेक राजकीय पक्षाचे नेते संघाच्या विरोधात बोलताना दिसतात. आपल्याकडे उबाटा आहे, मनसे आहे, ही ताजी उदाहरणं आहेत. बरं, हे राजकीय नेते संघाच्या विरोधात का बोलतात? संघ तर राजकारणात नाहीये तरी सुद्धा ते सरसंघचालकांना लक्ष करण्याचा का प्रयत्न करतात? याचा विचार केल्यानंतर एक उत्तर समोर येतं. या देशामध्ये एक मतदारांचा असा गट आहे जो मोदी विरोधी आहे, जो संघ विरोधी आहे, म्हणजे ज्याला हिंदुत्वाचं प्रचंड वावडं आहे. आणि जेव्हा केव्हा कोणी संघाला शिव्या घालतं, सरसंघचालकांना शिव्या घालतं, तेव्हा हा मतदारांचा जो गट आहे तो प्रचंड खुश होतो. हा मतदार अशा प्रकारचा मतदार आहे ज्याला सोयी सुविधांची काही घेणं देणं नाहीये, ज्याला कामांची काही घेणं देणं नाहीये, देशातलं सरकार किंवा राज्यातलं सरकार किती चांगलं काम करते याच्याशी त्याला काही घेणं देणं नाहीये. हा मतदार फक्त द्वेषाने भरलेला आहे. त्याला फक्त
संघाला शिव्या दिल्या किंवा सरसंघचालकांना शिव्या दिल्या, हिंदुत्वाला जर कोणी शिव्या दिल्या, हिंदुत्वाच्या प्रतीकांना कोणी शिव्या दिल्या, म्हणजे आपल्याला माहिती आहे की राम मंदिरावर आणि कुंभमेळ्यावर सुद्धा काही नेत्यांनी टीका केली. ते नेते कोण आहेत त्यांची नावं मी घेत नाहीये, कारण याच्यापूर्वी मी ती अनेकदा घेतलेली आहेत. तर या मतदाराला खुश करणं हे अत्यंत सोपं काम आहे. त्यांच्यासाठी तुम्हाला काही कामं करण्याची गरज नसते, त्यांचं भलं करण्याची गरज नसते, त्यांच्यासाठी काही सुविधा निर्माण करण्याची गरज नसते. तुम्ही फक्त संघाला शिव्या घाला, मोहनराव भागवतांना शिव्या घाला, नरेंद्र मोदींना शिव्या घाला, तुम्ही हिंदुत्वाबद्दल वाईट साईड बोला, तुम्ही कुंभमेळ्याबद्दल, राम मंदिराबद्दल वाईट बोला. हा मतदार तुमच्यावर खुश होतो आणि मग तो तुम्हाला भरभरून मतं देतो. आता उद्धव ठाकरेंना जे मुस्लिम मतदान करतात ते का करतात? उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांचं असं काय भलं केलेलं आहे? किंवा MIM हा मुस्लिमांचा पक्ष आहे, या पक्षाने मुस्लिमांसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत, मुस्लिमांना रोजगार दिले आहेत किंवा काही मुस्लिम घरांचं व्यवस्थित रॅशन पाणी बघितलंय, अशातला काही भाग नाहीये. हे पक्ष मुस्लिमांसाठी काही करत नाही, फक्त त्यांना चिथावणी देत असतात. उद्धव ठाकरे सुद्धा तेच करतायत. ते मुस्लिमांच्या दाड्यात थेट कुरवाळत नाही, ते सरसंघचालकांना शिव्या घालतात, त्यांना प्रश्न विचारतात, संघावर ताशेरे ओढतात, संघाला विचारतात उद्धव ठाकरे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठे होता. आता उद्धव ठाकरे अशा थाटात विचारतात की स्वातंत्र्य लढ्यासाठी उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले होते, त्यांनी काळ्या पाण्याची सजा भोगली होती, त्यांचे पिताश्री, त्यांचे आजोबा हे ब्रिटिशांच्या विरोधात प्रचंड लढत होते. प्रत्यक्षात असं काही नाहीये. उद्धव ठाकरे स्वतः स्वातंत्र्य संग्रामामध्ये कुठे होते? त्याचं कारण उद्धव ठाकरेंचा तेव्हा जन्मच झाला नव्हता. परंतु ही फुटपट्टी ते इतरांना लावायला तयार नाहीये. ते नरेंद्र मोदींना विचारतील, तुम्ही काय केलंय स्वातंत्र्य लढ्यासाठी? आणि नरेंद्र मोदींचा जन्म स्वातंत्र्यानंतर झालाय, ते या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय करणार? संजय राऊत तर अनेकदा अशा प्रकारची विधानं करत असतात की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाजूला काळ्या पाण्यामध्ये यांचीच कोठडी होती आणि यांना सावरकरांच्या बरोबरीने कोली उडावा लागायचा. म्हणजे ते अशा थाटात बोलत असतात की आम्ही काय आणि किती केलंय आणि संघ बघा, संघ कुठेच नव्हता. इम्तियाज जलील हे एकमेव नेते नाहीये ज्यांनी संघावर टीका केली, सरसंघचालकांवर टीका केली, वाटेल ते आरोप केले, वाटेल तशी तुलना केली. काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे. काँग्रेसने अलीकडे टिपू सुलतानला खांद्यावर घेतलं होतं, परंतु आक्रमकांना खांद्यावर घेणं काँग्रेसचा इतिहास राहिलेला आहे. थेट बाबरापासून औरंगजेबापर्यंत सगळ्यांना काँग्रेसने आतापर्यंत कुरवाळण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे या दोन पक्षांचं ठीक आहे, यांची मूळ भूमिका तीच होती. परंतु कधी काळी ज्यांनी हिंदुत्वाची शाल खांद्यावर घेतली होती, अलीकडे तुम्ही पाहिलं असेल ही शाल त्यांनी खुंटीला टांगून ठेवलेली आहे, हिरवी शाल पांघरलेली आहे. आणि हे नेते सुद्धा आता संघावर वाटेल ती टीका करताना दिसतात, संघाला झोडताना दिसतात. आणि ह्या सगळा जो गोतावळा आहे तो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या विरोधात एकत्र येणार, मैदानात येणार आणि या मोहिमेला विरोध करणार, हे तुम्ही धरून चाला. पण इथे किमान एवढं म्हणता येईल की इम्तियाज जलील त्यांच्या पक्षाच्या मूळ भूमिकेवर ठाम आहेत. काँग्रेस पक्ष त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेवर ठाम आहे. म्हणजे आतापर्यंत गेली अनेक वर्ष, अनेक दशकं काँग्रेसने जी भूमिका घेतली तीच भूमिका काँग्रेस पक्ष रेटतोय. त्यामुळे हे पक्ष स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमाला विरोध करणार, हे तुम्ही धरून चाला. परंतु कालपर्यंत जे स्वतःला ज्वलंत हिंदुत्ववादी म्हणत होते, ज्वलंत हिंदुत्ववादी म्हणून समोरच्यांवर वाटेल तशी अनर्गल टीका करत होते, ते पक्ष सुद्धा आता या गर्दीमध्ये मिसळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता भर पडलेली आहे. स्वयंघोषित राजांची जे स्वतःला गादीचे वारस म्हणवतात आणि याच भोंदू लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. इम्तियाज जलील को तो संभाल लेंगे या भोंदूंपासून जे हिंदूंमध्येच आहेत, त्यांचा हिंदू समाजाला जास्त मोठा धोका आहे, त्यांचा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सारख्या उपक्रमांना धोका आहे. असा उपक्रम जो देशाला सुरक्षित करण्याचं काम करतोय. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथे थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.